King. Happy birthday to you. Happy birthday to you. केक दाबून काप. केक लय भारी आपला. नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन ब्लॉग चालू करतोय. कॅम्पिंग ब्लॉग होणार आहे हा. आपण चाललोय पवना डॅमला आणि आपला यूट्यूबर म्हणजे मंचकिंग ब्लॉगची सुरुवात नाही करत आहे. मी त्याचा बारका भाऊ आहे. मी सुरुवात करतोय. तो आपल्याला पुढे भेटणार आहे. आळंदीवरनं तो येत आहे. आज रक्षाबंधनचा दिवस आहे तर आपण चाललो आहे. टाइम आहे तर आपल्याला फिरायला चाललोय. आपण आता आपण CNG भरायला आलेलो आहे खरं तर, पण सुरुवातीलाच आपला बट्ट्याबोळ झालेला आहे. तुम्हाला दाखवतो तो कसा झालाय. तो असा झालाय. या सगळ्या गाड्यांच्या लाईनी आहेत. पार तिकडं आतपर्यंत गेलेली आहे गाड्याची लाईन. तिकडून आहे पार. आणि हा पेट्रोल पंप इथं आहे. नशीब 4 लाईनी आहेत त्याला, त्यामुळे लवकर लवकर होते. आणि ही आपली गाडी आणि आतमध्ये आपले नेहमीचे काका बसलेत. तर चला आपण करू, भेटू तुम्हाला. कसं वाटतंय तुम्हाला बोला. छान वाटतं रांगेत लागून CNG भरायला. आणि आपला CNG तुझं काय म्हणणं आहे? माझं काही नाही म्हणणं. अरे काय तर पाहिजे तुझं म्हणणं, बोल. नाही, माझं काहीच नाही म्हणणं. का नाही, काहीच नाही माझं. नुसतं लाईनीच्या लाईनी आहेत सगळ्यात. राखी बांधायला बहिणी बाहेर निघल्यात. भद्रा होती 1:30 वाजेपर्यंत आणि आता भद्रा गेली परत तिच्या घरी. त्यानंतर ना आता मग शूर्पणखा बाहेर निघल्यात. निघल्यात का? हा, निघलेत की. आणि आमची झालेली आहे रक्षाबंधन. ऑलरेडी झालेली आहे. झाली का नाही भरून? जास्तच भरत असं. मित्रांनो, फायनली आपल्या गाडीचा नंबर आलेला आहे. आपण आता CNG भरून घेऊ. तू मगाशी काय म्हणत होता? काय आणलंय तू खिशात? काय तुझ्या? गेम खेळायसाठी आणले. खास PUBG लवर हाच तो. चला या बघू आपण. चला आपलं झालंय CNG भरून. आता आपण चाललोय पुढं. CNG काय भरलं गेलं नाही, प्रेशर कमी होतं म्हणून. चला बघू पुढं. आपण आलोय आता हार्डवेअर मध्ये. सामान घ्यायचं आपल्याला. सामान म्हणजे रश्शी आणि एक बॅटरी भेटली तर बॅटरी घ्यायची. तर बघू. हे नाव आहे हार्डवेअरचं, सुरेश हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स. बॅटरी आहे का त्यात? चार्जर असेल का त्याच्यात? बघू आपण पुढं. थांबलो तर आपण परत एकदा चालू करू. चला बॅटरी घेतलेली आहे आपण एक बारकीशी. आणि पाऊस जोरात चालू आहे सध्याला. ढग भरून आलेली आहेत. तर बघू पुढं. आपण थांबलो तर परत चालू करू ब्लॉग. आणि हाच तो. तर मित्रांनो, आपण घाटाला लागलेलो आहे. का कुठला? मानस सरोवरचा घाट आहे ना. इकडं सरोवर आहे पलीकडे. ह्याच्या ते दिसणार नाही तुम्हाला, वरून दिसेल प्रॉपर. इथं खाली आहे मोठं तलाव आहे. आणि आपण चाललोय आता. टाइम किती झालाय आपल्याला सिद्धेश? 6:15 झालेले डॉट. आणि आपल्याला अजून किमान 2 तास ड्रायव्हिंग करायची आहे. मग आपण आपल्या लोकेशनवर जाऊन पोहोचणार आहे. बघू. आणि मगाशी आपण थांबलो होतो हार्डवेअरच्या दुकानावरती. हे घेतलंय आपण न्यू टॉय.
रात्री तोच सहारा आहे आपला. तर बघू पुढं आपण दाखवतो तुम्हाला व्ह्यू. तर मित्रांनो आपण घाट उतरत आहे हा, आणि इथला खालचा नजारा तुम्हाला दिसणार नाही पण दाखवतो मी. सगळं खाली डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि पाऊस जरा तुफानच पडतोय सध्याला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. तरी बघू आपण पुढे जाऊन काय होते आपल्यासोबत. पाऊस थांबला तर भारीच आहे, नाही थांबलं तर बघू आपण जुगाड करू काय तर चला मित्रांनो, बाहेर नजारा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मस्ती हिरवीगार झाडी आणि मध्ये आले हॉटेल. निसर्ग खराब करायला लावलेलं आहे त्यांनी. पाहू शकता तुम्ही. पुढं तुम्हाला डोंगर दिसतात का नाही काय माहित नाही, दिसतात ते. पाऊस जरा तुफानच चालू आहे आपला बाहेर. डोकं वेगळं खाल्लंय पावसाने जरा. अजून आपण किती वेळ काय माहित नाही गाडीत. तुम्हाला तरी जाता जाता दाखवतो नजारे, आणि पुढे थांबलो तर तेही दाखवतो अजून. तर मित्रांनो आपण आलोय पौड गावात आलेलो आहे. पौड गावाच्या आउटरलाच आहे. आणि किराणा मालाच्या दुकानात आलेलो आहे आपण. तांदूळ, रवा, माशांच्या पोटात आणि आपल्या पोटाचा विचार करण्यासाठी आलेलो आहे आपण. तर बघू आता काय काय घेतोय आपण. माझं काय फर्स्ट टाइम आहे म्हणून मी जरा दुकानात जात नाही, पण बाहेरनच घेतो मी व्हिडिओ. बाकी घेतल्यावर बघू. काय म्हणणं आहे तुझं? पावसाचं काय लावलंय पावसाने? आपल्याला खरं तर मून बघायचा होता आज. फुल मून आहे ब्ल्यू, पण तो दिसल असं तर काही वाटत नाही मला, कारण की जिकडं बघल तिकडं नुसते ढगच येत आज. आणि पावसाची संततधार चालूच आहे, तुम्हाला यावरनं कळल. आपण पौड गावात आहे आता सध्याला. आता इथून पुढं आता काहीच नाहीये. हा समोर एक डोंगर आहे, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित. सुंदर डोंगर आहे हा सरळ. तर बघू, करतो तुम्हाला, भेटू आपण पुढं. एक मिनटं. चला मित्रांनो, आपण सामान घेतलेलं आहे आता. पाण्याचा बॉक्स, तांदूळ आणि रवा, आणि हा आपला मंचकीनचा फोन आलाय. बोल युट्यूबवर काय तर. काय ब्लॉग बनवतोय का? हा बर. मी आता येताना नको, मग स्टार्टिंग करतो फक्त. केली चालू, स्टार्टिंग बिटिंग सगळं झालेलं आहे आपलं. आता ब्लॉग मध्ये चालू आहे सगळं. तर चला मित्रांनो, आपण सामान घेतलेलं आहे. चला मग रोहनला घेऊन. तर मित्रांनो, आता सध्याला अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि टायमिंग झालंय आता 7:06 झालेले आहेत. आणि आपण आता दखणे म्हणून काहीतरी गावाचं नाव आहे, त्या गावात आता सध्याला एंटर झालेलो आहे. गाव पाहू शकता तुम्ही. मोजून इन बिन 4-5 घरं आहेत फक्त. जास्त काय नाही आहे दाखवण्यासारखं. फक्त रस्ता दिसेल तुम्हाला. हे झाल्यावर आता पुढं मे बी एक तलाव आहे, त्याची एक फुटेज तुम्हाला दाखवतो मी. तर एवढंच सध्याला चाललोय आपण. अजून जवळजवळ आता 1.5 तास झाला ना आपल्याला जाऊन चालून. हा 1.5 तास झाला. आता रनिंगच चालू आहे. अजून एक अर्धा तासाचा रस्ता आहे, अर्धा-1 तास जाईल अजून. पण पाऊस कंटिन्यू चालू आहे बाहेर. पावसाने काय सुट्टी दिलेली नाहीये. पाऊस त्याची बॅटिंग करतोय प्रामाणिकपणे. तर बघू मित्रांनो, पुढं आपण तलावाचं दर्शन दाखवतो तुम्हाला पुढं. मित्रांनो, बाहेर अंधार झालेला आहे सध्याला. तिकडं पाहू शकता डोंगरामध्ये घर आहेत. ते कसे काय राहतात ते त्यांनाच माहित. आणि इकडं अंधार बुडूक पडलेला आहे बाहेर.
काय म्हणतो सिद्धेश तू? काय वाटतंय तुला अंधार बघून? आज आपल्याला पिक्चर पाहायचा आहे, हॉरर पिक्चर बघू आपण याच्यात, या मॉल मध्ये. चला मित्रांनो, आता स्वीटच्या दुकानात थांबलो होतो आपण. उद्या आपल्या युट्यूबरचा बर्थडे आहे. त्यास केक तर भेटला नाही आपल्याला, कप केक घेतलेला आहे त्यासाठी, आणि वडापाव पण घेतला होता. तर बघू आपण पुढं. आता अजून सध्याला तरी अजून गावाचं नाव काय आहे? कोळवण. ह्याच्यात हे आहे का बघ, स्पार्कल आहे का? आहे ना. केक खाई कापायचं आहे का? चालते, चला. जवळपास पोहोचलेलो आहे स्पॉट वरती आपल्या, म्हणजे पवना डॅमच्या इथं. आणि पवना डॅमचा घाट चालू आहे सध्याला. आणि आता सध्याला टायमिंग झाले बघा किती, 7:41 झाल्यात. आणि आपण घरातून निघलो होतो काय तर कदाचित 5ला निघलो होतो का, 5ला निघलो होतो. म्हणजे जवळजवळ 3 तास रनिंग चालू आहे आपलं सध्याला. मध्ये आपण थांबलो पण होतो. आता बघू, स्पॉट वरती गेल्यावरच दाखवेल तुम्हाला मी. आणि जर मध्ये काही जर दिसलं तर चांगलं तेही दाखवेल. बाहेर अंधारच झालेला आहे, दाखवण्यासारखं काय राहिलंच नाहीये. पण मध्ये असं छोटी छोटी गावं येत आहेत, मग तीच दाखवू म्हणलं तुम्हाला. आता ते गाव कुठलं आहे, गाव कोणतं आहे हे? हा, इथं गाव लिहिलेलं आहे, पौड लोणावळा. गावाचं नाव बघा, मावळे. जोवन नंबर 3 गावाचं नाव आहे. आणि आहे जरा भारी गाव आहे. तर चला मित्रांनो, बघू आपण पुढं. मित्रांनो, आपण आता घाट उतरलेला आहे आणि आपण डॅमच्या दिशेने चाललेलो आहे. कुठलं तरी छोटंसं गाव आहे, जोवन 3 म्हणून गावाचं नाव आहे. बाहेर दाखवण्यासारखं तर काही नाहीये, पण आता गाडीच्या लाईटीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि आश्चर्याची गोष्ट, आपण इथं आलो आणि या गावाची पण लाईट गेलेली आहे. जे दाखवण्यासारखं होतं ते पण गेलेलं आहे सगळं. इकडं खाली सगळं कॅम्पिंग एरिया आहे पवना डॅमचा. पण आपण स्वतःचं कॅम्पिंग टेंट म्हणण्यापेक्षा आपण बनवतोय काहीतरी, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. वैयक्तिक काहीतरी तेच करून आपण तिथं राहणार आहे आज. तर बघू आपण पुढं. स्पॉटवरती आता जवळजवळ पोचलेलोच आहे ना, तर हां, तर आपण भेटू तुम्हाला स्पॉटवर गेल्यावर. इथं मॅटर झालेला आहे आपला. आता इतक्या वेळ सगळं हे केलं, कसं काय झालं? आता बघ ना सिद्धेश, मी मुद्दाम सांगायला लागलो का तुला, खोटं बोलायला उद्याच होणार नाही का? काय म्हणतोय? काय नाही, मग तेच म्हणायला लागलो. 10 वाजून गेले की सगळं बंद होणार. आता तर वाजून गेल्या 9:30 झाले. ठीक आहे मित्रांनो, माशातच जेवण चालू आहे आपल्या. जेवणाचा काय आता ना पात्या चालू आहे. हा, माशातच जेवण चालू आहे म्हणलं. मुझे भेट नाही दिखा मुझे इधर. बस बाबा, कोण दे थांब रे जरा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या ठिकाणी. इकडं पुढं सगळं पवना डॅम आहे. आपलं सगळं झालेलं आहे, ताडपत्री ते लावून वरती छत बनवलेलं आहे आपण. आणि कॅम्पिंगसाठी लाकडं येते ते आपण जरा थोड्या वेळाने इथं जेवण आणि शेकोटी करणार आहे. आणि तुम्हाला अंधारात, 1 मिनिट, दिसतोय का नाही माहित नाही, पण हा जो डोंगर आहे, इथला मोठा डोंगर आहे हा, तो तुंग किल्ला आहे. आपल्याला शेजारीच आहे, म्हणजे तो एवढं काय दिसणार नाही अंधाराच्या. रात्र खूप आहे इथं अंधार. आणि बॅटरी तर आहे थोडी कामाची, लांबपर्यंत दिसते जरा. हा इथं गेम खेळत बसलाय. अरे काय काम आहेत का नाही तुला? होय रे.
काय खातोय? चला आत्ता फायर चालू केलेले आहे आपण. पाऊस थांबलेला आहे प्रॉपर. आणि आता वल्ली लाकडं जाळणार आहे आपण. हा आपला काय म्हणते त्याला, स्टोव. याच्यात आपण भात बनवणार आहे, व्हेज बिर्याणी. चला बघू आपण पुढं. तर मित्रांनो आपलं आग लावून जरा कंप्लीट झालेलं आहे. आणि इथे ही लाकडं आहेत, ओलीच लाकडं टाकतोय आपण सगळी. आणि ती फेटल्यात आता. पुढचं बघा तुम्ही. हा काढेल आपली व्हिडिओ, नीट काढ. आत्ता कॅम्पिंगचा मजा यायला लागली. हा इकडं कुठे जातोय अंधारात? इकडं कॅम्पिंग कसं पेटवतंय ते बघ आपण. माझा फोन कोणाकडे? तुमचा फोन तुमच्याकडे. काका अजून आहेत का या? तिथे बरेच पडले. जाऊन आणा ना मी. जवळ ठेव, वल्ल पेटणार नाही तसं. ते खाली बघत आहे रे बाबा, रॉड बीड नीट. काय रॉड बीड बघा म्हणलं नीट खाली. या बरा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. कपडे आणलेत ना माझे? तुम जिओ हजारो साल. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणणं आहे तुमचं? दारा बोला. काय केलंय का नाही? काय नाही, स्वागत आहे मित्रांनो. आलोय मी पुन्हा एकदा तुमच्या. सामान घेऊन आलेला आहे. सामान दाखव काय काय आणलं. काय रे? चला काल चालू केलंय का तू? केव्हाच. चला थांब रे, थांब एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. नवीन कॉपीराइट मारते ते. कॉपीराइट मारते. नाही 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 नाही. हा चला थांब रे. हॅपी बर्थडे मंचकी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. केक दाबून का? केक लय भारी आपला. धरा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं नाही, एवढं नाही. अरे अर्धा खा बाबा. धरा धरा. धरा काका. दरे. अरे खा. दरे पांडू बरोबर का? दरा का? नाद 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 लावलाय पोरांनी. हे लोकेशन बरोबर केलं. काय करायला टाकलं असतं. काकाला मासे भेटले नाही. भांड्या, ए भांड्या इकडे दाखव बॅटरी यांच्यावरती. हे बघा कांदा कापतोय. आता जेवायची तयारी चालू आहे. आणि हा रोहन आहे. आणि मी कुठे आहे? काय नाही केलं. काय केले नाही. खतरनाक कार्यक्रम आहे. काय केलं? बर्थडे स्पेशल ब्लॉग आहे. आणि इथं समोर अख्खं पाणी. मी तुम्हाला सकाळी अख्खा व्ह्यू दाखवतो. खूप मस्त व्ह्यू आहे इथं. पण अजून काय दिसेना मला. थांबलो तर तुम्हाला अख्खा व्ह्यू दिसेल. थांबणार आहे का? नाही थांबायचं ना. आता रात्री जाऊन काय करणार आहे? हा. कुठे काय जाऊन तिकडे? पांडू आपला आग लावतोय. आपण थंडीत आलोय म्हणून. पांडू त्याचं काम पुरेपूर करतोय. कांदा देते. झालं एवढं. कापला तर हलवतो ना. मागच्या वेळेस आपल्या बघा कशावरती गेलं तर यावेळेस कशावरती डायरेक्ट स्टो आणलेला आहे. आणि यावेळेस व्हेज आहे आपल्याकडं. व्हेज नॉन व्हेज नाही यावेळेस. व्हेज पण नॉन व्हेजच्या पातीला ते. ठीक आहे पण चालतं तेवढं. ते पाण्याचा कॅन्ड आणायला पाहिजे होता खाली माहितीये का. आणि हे ते मोबाईल ठेवाने घे ना फाडून ते. ए स्टोरी नंतर लावू. हाडू का ते? चलो गाईज टाकू दे. शेकतो मी थोड्या वेळ तोपर्यंत. मग कशाने काढायचं?
तू है तो दिल धडकता. आणि आज रक्षाबंधन होती. थांबा जरा दाखवतो, 1 सेकंद थांबा, 1 सेकंद थांबा, दाखवतो. हे बघा, कर झाला आज, त्यामुळे उशीर झाला आपल्याला. आणि हा काम करतोय, ह्याला ह्याची इच्छा आहे, मी ह्याला दाखव. डोळे बघा माझे, डोळे. डोळे बघा. तर मित्रांनो, कांदा चिरून झालाय आणि आता बटाटा चालू केलाय. दाखव. फोटो पाठवलेला. नाकातनं पाणी येतंय. उद्यापासून इकडेच आहे, फक्त थोडं अलीकडे मी आता. कुठं कामाला ना. इकडे समोर तिकोना किल्ला आहे मित्रांनो. पावना डॅम हे नाही ना, पण पावना डॅम का डॅमच आहे. पावना डॅम. हा पावना डॅम आहे. आपलं नाईट कॅम्पिंग आहे. आणि या साईडला पुढे गेलं की तुंग आणि लोहगड पण आहे. आणि आपण आलोय रात्रीच्या स्टेला आणि मज्जा मज्जा. चला बघू पुढे. एक पोकलंड लावलंय, फाडू का मग बॅनर मी त्यावर. नको थांब, सगळं दे. शेल लावू का आमच्या कंपनी, शेल लावू का म्हणून. आता सध्या तो आहे का तेवढी कॅपॅसिटी त्याची? त्याला काय सध्या तर काय नाही, तिकडे मीच असणार आहे. आपल्या जाणतं मध्ये काय ते अजून 4 वेळा वाहतोय, एवढं तेल आणलेलं आहे. ते असते गाडीतच असते. अरे काय झालं, सगळं होतं गाडीत. हे काल नाही परवा त्याला गेलो ना ऑफिसला, त्याने काय अंडी बिंडी बनवली होती तिथं कल्याणला. हा का? कांदा बिना सगळं. दे रे याला बुचन लाव. हो तिथं बुचन आहे खाली. विषय काय झाला तिथं, जर काय बंद करतोय आरोहने बटाटा टाकतोय, बटाट्यासारखा बटाटा. दुसरे आहे ना, लाल मिरची मिरची सगळे मसाले, फक्त हे 2च नव्हते का? अरे अक्षय, ह्याच्यात बिस्लरीचं पाणी घ्या आणि खंगाळ याला. बिस्लेरीचं कुठे आहे? टाक बिस्लरीचं थोडंसं टाक. टाका. तेल टाकले का पद्धतशीर? 1 किलो तांदूळ. हो बरोबर टाकले. अरे पाणी पाहिजे त्याला. हे पाणी टाका रे ह्याच्यात. पिशवी राहू दे. पिशवी राहू दे, लागेल पिशवी लागते. वाव, पाऊस आल्यावर काय करता? मोकळे आभाळ सगळं. पाऊस येत नसते आता. मग तुम्हाला दिसला का निळा चंद्रबिंद्र काय? आपण ढग असता. अरे तू आपल्याला ते थांब वाली पण व्हिडिओ घ्यायची दादी. अरे कुठं कधी घ्या ना, मला सांग कशी घ्यायची. सरळ वाली घे व्हिडिओ. अक्षा हा बड्डे लक्षात राहील का? हा ना, त्याच्या राहिला नाही राहिला, पण माझ्या लय राहील. पडलेला शेणावरून पडला. माझ्या फोनला पण शेण खाऊ घातलं. त्याचा शेण अख्खा मोबाईल शेणात, अख्खा आलटून पलटून. स्पीकर मध्ये शेण, खालच्या स्पीकर मध्ये शेण. त्याचा बात चालू जायचं मोबाईल. झालं असतं, पण आता काय श्रावण आणि ते पूजा पण केली. बोला ना, पाण्यात पिकेला. अरे जरा शाकाहारी बन जरा. अरे जनावर खायचं राहिले फक्त. नाही शाकाहारी नाही आम्ही. ते सगळं केलं तुम्ही. तुम्हाला लय अक्कल आहे मनावर. आलेत ना? काय बोललेलं तुम्हाला? हो का, बघायचं नाही तर डायरेक्ट आपलं गाडीत जाऊन झोपायचं थोडा वेळ. हे पाणी घेतात. अरे तुम्हाला कॅन्डा नाही लावला. आलं लसूण पेस्ट आणि काकाचा तो मसाला. कुठला? सिक्रेट मसाला. पांडू अरे काय करतोय? चला पांडू, काय करा काम. चला काय काम. आणि आता मस्तपैकी तयार होईल. आता तुम्हाला दाखवतो ते. पनीर नाही टाकलं, पनीर टाकायला पाहिजे. हो, मसाले पडत आहेत मित्रांनो. आता पायाजवळ कुठली पिशवी? हे अरे ते हे कर ना त्याला अक्षय. आणि आपल्या घरातली नाही का? घरातली काय घरातली? मग घरातला मसाला सगळं गाडीत आहे ना. मागे पिशवी शेजारी टाकलाय ना. वास आता बघ कसा उठलेला आहे. हा मस्त झंझणाट. फक्त हे पडलं नाही पाहिजे, मला त्याचं टेन्शन आलं. मीठ पातेलं ओके बसले ना?
बरणी आहे बघ ह्याच्यातच आहे का सगळं? हा किती टाकायचं जास्त हा कर पण नको नाईस नाईस कर हात कर. बस बस अक्षय अरे काय रे धुराला काढतो तू करतोय उद्योग नाही अक्षय पाणी आहे शेजारी म्हणून करतोय काय राडा तू हळद कुठे आहे? असं त्याच्यातच चल मोर चल मीठ टाक चल मीठ टाक तू अरे पातीला काय असं येडगीत करतोय इकडं संपत आलंय अजून थोडं टाक आणि तुझा हात आणली ते मला माहिती आहे. टाकू एवढं नाही टाकत मी. बस बास फेट फेट थोडं होत काका टाक की यार. ऐका ना ऐका ह्याला हे पातीला जरा उचलून ठेवा ना इकडून सरकायला लागले पातीला. कुठं आलंय नाही नाही हे साईडला ह्या साईडला बसलेलंच नाही पातीला. हा बस त्याला तर कुठे बाटली आहे बघ तिकडं. अरे बाटली इथं बाटली पडली दर झाकण लावलं का ए द्राक्ष टाक दरे मित्रा. हे तेल नाही अरे ते शेण येते घर हळू टाक आली का नाही. व्हिडिओ हे कर बरं दाखव वर कर. अरे आत नको करू वर कर. हा टाक अजून थोडं. बस झालं. जास्त पाणी टाकून आहे ना फक्त एवढंच की इतका करू नका म्हणजे नाही का म्हणजे मसाला पण चव लागली पाहिजे. तर आलं लसूण पेस्ट टाकली ना हे तर आणताय ना हे आलं लसूण देस ते मला पण घे पद्धतशीर. चालू. बिस्लरीचं पाणी 20 रुपयाची बाटली अख्खी या 2 बाटल्या गेल्यात 3री बाटली चालू या. घे रे अजून एक घे. माज चालू आहे बोरांचा माज चालू आहे. सिलपॅक तुमच्या माहितीसाठी. पाणी जास्त पडायचं पडलं अयो बचाव पडलं हे घातलं डायरेक्ट तिकडे गेलं ते. नाही नाही ते नाही बसलेलं नाहीये ते बसलेलं नाहीये. घे तिकडे घे पातेल घे उचलून. हा बस माझं झालं असतं इथं आता. माझ तुझा माझच निघला असता मग तुला लय मारला असता शब्द. एवढं हे धर. चिकन करतो काय आता तू तुला मी रात्री इथलं कोथरूडला पाठवतो. भिंडे आता भात कसा बनतोय बघू. भूक तर काका लागलेली आहे बाई. ह्याच्यावर झाका आणि ह्याला पडून देऊ नका फक्त आता. ए इकडे दाखव कुठे गेले काय हरले तुझं बोल. अरे आज हाच विषय. ओला बुक केली मंदिरापाशी आलो. परी नाही का दिदी पशी आहे वरती. आज इकडे बघून काय म्हणते परी कुठे. ए काय हरले तुझं होय रे. इथं बोल इथं. ओला रेट कमी झाला दादा रिक्षाला. काय नाही हरलं हं? काय नाही हरलं. त्या विषयी व्हिडिओ पाणी टाक टाक पाणी. पाणी घेतल. पाणी कुठे हो जरा धरून करता का त्याला पण धरायला काहीच नाही ना आता. भात तयार होतोय मित्रांनो. ए अरे त्याच्यात घालू लोक ते. पाणी वाचायचं आता मस्त भात तयार होईल. पण दिसली 1 वाजलाय रात्रीचा. बस आज जरा नवीनच काहीतरी खिचडी भात करतोय आपण. खिचडी आहे का तो. सांडण काका. आणि बाळा भात असला भारी आहे ना. सांडल नाही ते नीट धरा. ओके पाणी टाक थोडं. थोडस टाक रे बाबा पाणी. काका जरा हलवा त्याला वरती आले सगळं मालमत्ता. आणायचे पाणी. सोडून ठेव दे शेजारी. पाणी संपलं इथलं आणायला. जावं वरतून आणायला. चावी त्या गाडीची. चल येतोय का. नाही बास जाऊन जा. हे चेक कर रे. अरे सांडवलं. हा बापरे काय तिकड झालंय. भारी झालेलं आहे. भारी नाही झाला नाही येते अजून वेळ आहे. इकडे अहो काका पाणी होतं तुम्ही. अजून व्हायला पाहिजे. पाणी मग टाकावं लागतं. मग पाणी टाकायलाच लागणार होतं. कुठली बाटली आहे अरे ही काय इथं बाटली भरली असते. अख्खी होत. मसाला टाकलाय का थोडासा अजून.
काय भात फिक्का लागतोय थोडासा. हे बाबा भात झालं. आता 2 घरकुल टाकलेत, अजून काय टाकायचे त्यात? बस 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 बस. आता झाला की डायरेक्ट करा आणि उरका भात. ए बाळा तिकडे बस ना, एक फोटो काढायचा. काय म्हणतो अक्षय? माझा काढला का? चालतंय तुमची इच्छा. सगळेच टाकले काय का? सगळं टाकले. कांदा बिंदा काय नाही ठेवलं. का खायचंय का तुम्हाला? खावा त्या भातातला कांदा. आणायचं ना काहीतरी मस्त मजा करत खाल्ला. मग आता ते येताना आणायला पाहिजे होतं. मला जेवढं सांगितलं मी तेवढं आणलंय. रोहन मी थोडं खातोय. तोंडाला पाणी सुटलंय का? बस इकडंच पाणी सोडले, भूक लागली आता. घे चला पटकन. ये धर. भारी झालाय का काका? मस्त झालंय भात. दादे ते ताट तुलाच ठेव आम्ही आणि आम्हाला ये दे. नाही नाही बरं ते दे, काय विषय नाही. नाही खाणार का? हा एकत्र खाताय का? हा एकत्रच खातो आम्ही. अरे लाजाळे नो, बटाट्याचं साल तर काढायचं वरून. अरे इथं बाहेर पोरगी आहे का रे? मला तेच वाटतं. बटाट्याचं साल बाळा, उलट बटाट्याचं साल भारी लागतं. प्रोटीन असतंय. आणि घे ना ते ब्लॉग मध्ये. ते काय चालू आहे की? हे आपला भात. भात तर भारी झालाय, वास तर भारी सुटलेला आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कसं मीठ कमी. तुम्हाला मी पाणी दाखवू शकत नाही तोंडाचं, पण नको दाखवू, एवढं घाण नाही बघत कोण आम्ही. तुझं काय म्हणणं आहे रोहन? माझं काय नाही भारी. मला दाखव. बघा मंचकिंगने वाढलेलं आहे आपल्याला सगळ्यांना. भात खायला आलोय आपण एवढं लांब. भात टाक ना तोंडात. भात भात हा करता भात. चल बटाटा. नको बस. मस्त झालं, फक्त थोडस मीठ कमी. हा चला रिएक्शन सांगा. चला कसा वाटला तुम्हाला भात दोघांना? रात्री 2:30 वाजता जेवत असलं ना, सगळं भारी लागतं. हे तुला कसं वाटतंय भात? मीठ कुठे दे रे? तुला रे, तुम्ही खाल्लाच नाहीये. एवढं की आज चिकन नाही. अरे बाबा थांब जरा. मिठाचं दे रे. मिठाचं ते. तर मित्रांनो, आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो खास, तो आज चंद्र आपल्याला दिसलेला आहे. आज फुल मून. मी क्लिक केलेला फोटो आहे तो टाकतो, पण एवढा क्लिअर आलेला नाही. पण आपला फोन पण एवढा भारी नाहीये, त्या मानाने फोटो भारी आलाय तसा. हा फुल मून आहे आज, आणि बिग साईज मून आहे. आणि आपलं सगळं झालेलं आहे. आता टाइम काय आलाय? 2:30 वाजले. 2:30 वाजलेत रात्रीचे. आणि आपण घराकडे आपण परत चाललेलो आहे. दाखव इकडं. लाईक चालू कर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच एंड करतोय. पुढचा व्हिडिओ म्हणला तर बनवणार आहे, नाही तर नाही. तर आता 3 वाजलेत आणि 2:30-3 वाजलेत. आपण निघालोय. आताशी जेवण झाले आणि थांबून म्हणजे पुढची पण काम आहे थोडीशी, त्यामुळं आपण निघतोय. मंचकिंगचा बर्थडे. हा, ते सांगायची गरज नाही. तर चला मित्रांनो, भेटू पुढे. चला रोहन शेठ. चलो.